अमरावती आणि बडनेरा शहराला अमरावतीच्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र काल दुपारी अमरावती आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जी आहे फुटलेली आहे। मी सध्या अमरावती मोर्शी रोडवरील डवरगाव नजीक एका शेतामध्ये आहे आणि याच ठिकाणी आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर याच ठिकाणी काल दुपारच्या सुमारास अमरावती आणि बडनेरा शहराला मुख्य पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन या ठिकाणी फुटलेली आहे। त्यामुळे लाखो लिटर जर पाहिलं तर या ठिकाणी पाणी वाया सुद्धा गेलेलं आहे। मात्र अद्यापपर्यंत संपूर्ण पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं नाही। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जर पाहिलं तर अमरावती आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा केला जातो। मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाईपलाईन दुरुस्तीचं काम अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेलं नाही। कालपासूनच जर बघितलं तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर जे आहे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचाच परिणाम जर बघितलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कामावर न येण्याचा इशारा कालच त्यांनी दिलेला होता। मात्र अद्यापपर्यंत संपूर्ण कंत्राटदार जे आहे कामावर या ठिकाणी आलेले नाहीत। अद्यापपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं नाही। त्यामुळं पाणी पुरवठा केव्हा सुरळीत होणार आणि केव्हा अमरावती आणि बडनेरा वासियांना पाणी मिळणार हा सुद्धा एक गंभीर प्रश्न बनत चाललेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती।